कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील मिरले येथे एका तरुणावरती जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नदीतून वाळू काढण्याच्या कामावरती न आल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद झाले आहे, ज्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। अमीर रवींद्र निकम वय वर्ष 26 राहणार खोपी हा मंडप डेकोरेशनचे काम करतो। मे महिन्यात केतन प्रमोद साळवी याने त्याला रात्री वाळू काढण्यासाठी बोलावले होते, मात्र अमीरने कामावर येण्यास नकार दिला। याच रागातून 11 सप्टेंबर रोजी रात्री अमीर आपल्या सहकाऱ्यांसोबत मंडपाच्या कामावरती जात असताना मिरले बौद्धवाडी येथे प्रणित प्रमोद साळवी, केतन प्रमोद साळवी, नंदेश साळवी आणि नरेश साळवी या चौघांनी त्याला अडवले। यावेळी प्रणित साळवी याने "तू कातकरी आहेस, तुला घरात येऊन मारू" अशी जातीवाचक शिवीगाळ करत अमीरला धक्के देऊन पाडले। त्यानंतर लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावरती वार केला। इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमीरला तात्काळ कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी खेड पोलिसांनी 4ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।